कान्होजी आंग्रे लवकरच सातारा दरबारात शाहू महाराजांच्या भेटीसाठी हजर झाले. कान्होजींसारखा दर्यावर्दी सारंग पुन्हा स्वराज्यात रुजू झाला याचे शाहू महाराजांना अपार सुख वाटले. कान्होजींच्या आगमनार्थ शाहू महाराजांनी विशेष सदर भरवली. कान्होजींनी शाहू महाराजांना अनेक भेटी नजर केल्या. महसूल कराची रक्कमही भरली. शाहू महाराजांसाठी आणलेला कोकण मेवा त्यांच्या समक्ष पेश करून कान्होजी म्हणाले, खरे तर स्वराज्याच्या सनदा बाळाजीपंत नानांनी दिल्लीहून मिरवत साताऱ्यात आणल्या तेव्हाच आपले आणि बाळाजीपंतांचे अभिनंदन करण्यासाठी आम्ही येणार होतो. मात्र ऐनवेळी टोपीकरांनी विजयदुर्गावर हल्ला पुकारला आणि मग आमचा दौरा लांबणीवर पडला. मग मनातील खंत व्यक्त करत ते पुढे म्हणाले, बाळाजीपंत गेल्यावरही यायचे फार मनात होते, मात्र फुरसतच झाली नाही. परंतु बाजीराव आणि चिमणाजी बहुत करते निघाले, शहाणे निघाले, ते पाहून सुख वाटले. चिमाजी अप्पांच्या चेहऱ्यावर ते ऐकून स्मितरेषा उमटली. बाजीराव अद्याप साताऱ्यात पोचले नव्हते, मात्र कोणत्याही क्षणी बाजीरावांचे आगमन होईल असा निरोप स्वाराने दिला होता. कान्होजींचे बाजीरावांबद्दलचे गौरवोद्गार ऐकून शाहू महाराज संतोष पावले. एरवी प्रतिनिधींसारख्या आसामींमुळे बाजीरावांचे उघडपणे कौतुक शाहू महाराजांना करता येत नसे. मात्र कान्होजींसोबत मसलत करताना आपसुकपणे त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. बाजीरावांचा प्रताप जे कार्य मनी धरावे ते घडून यावे ऐसा आहे. थोरल्या महाराजांचा हिंदुस्थान काबीज करण्याचा संकल्पच त्यांच्या रूपाने अवतरला आहे असे वाटते. पुण्यप्रतापही तसाच आहे. शाहू महाराजांचे ते शब्द ऐकून राणोजी, अंबाजीपंत यांच्यासह अनेकांचा ऊर अभिमानाने भरून आला. इतक्यात सेवकाने वर्दी दिली, निजामाचा वकील आला आहे. शाहू महाराजांनी वकिलाला आत पाठवण्याची आज्ञा केली. वकील निजामातर्फे कोणता संदेश घेऊन आला आहे याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले. शाहू महाराजांना कुर्निसात करून वकिलाने निजामाचे पत्र वाचून दाखवले. सय्यदांच्या सांगण्यावरून दिलावर अली माळव्यातून निजामावर चाल करून येत आहे आणि दक्षिणेत आलम अलीने निजामाच्या पारिपत्यासाठी 30,000ची फौज जमवली आहे. निजाम या दोघांच्या कात्रीत सापडला आहे असा मजकूर निजामाने पत्रात नमूद केला होता. मराठ्यांकडून मदतीची याचना केली होती. वकिलाचे ते पत्र वाचून होताच सरदारांमध्ये कुजबूज झाली. आलम अलीने जमवलेल्या फौजेबद्दल शाहू महाराजांनी बाजीरावांना कळवले होते. मात्र ती फौज मराठ्यांच्या नाही तर निजामाच्या पारिपत्यासाठी आहे याचा उलगडा शाहू महाराजांना निजामाच्या पत्रामुळे झाला होता. इतक्यात बाजीरावांचे सदरेवर आगमन झाले. शाहू महाराजांच्या आज्ञेनुसार वकिलाने निजामाचे पत्र बाजीरावांना वाचून दाखवले. बाजीरावांनी वकिलाला विश्रांतीसाठी पाठवावे अशी आज्ञा चिटणीसांना केली. त्यानंतर निजामाला काय उत्तर द्यावे याची मसलत करण्यासाठी सारेजण जमले. काट्याने काटा निघत असताना धूर्त निजामाला वाचवून आपण बादशहाची आणि सय्यदाची मर्जी खफा करू नये असे साऱ्या प्रधान आणि सरदारांचे मत होते. परंतु बाजीराव पेशवे आणि शाहू महाराज यांना निजामाला मदत करण्याची ही संधी सोडू नये असे वाटत होते. मात्र यामागची उभयतांची कारणं वेगळी होती. निजामाला मदत करून त्याच्याशी संबंध सुधारले तर दख्खनचं राजकारण सुकर होईल असे शाहू महाराजांना वाटत होते. बाजीरावांच्या नजरेत सय्यद बंधू आणि दिल्लीच्या बादशहाची हुकूमत तरळत होती. सय्यदाच्या दिलावर अली आणि आलम अली या पराक्रमी सरदारांचा कडवा पराभव निजामा हाती करवून बादशहाची निजामावरची मर्जी खफा करावी असा बाजीरावांचा मनसुबा होता. असे झाले तर निजामाला दक्षिणेची सुभेदारी सोडून उत्तरेस जावे लागेल अशी शक्यता दाट होती. छत्रपती आणि पेशव्यांचे एकमत असल्याने मोहिमेवर तत्काळच शिक्कामोर्तब झाले. बोलणी करण्याच्या कामी अंबाजीपंत हुशार असल्याने त्यांनी बरोबर जावे असे ठरले. याखेरीज मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, व्यंकटराव घोरपडे, महदोबा पुरंदरे, बाजी रेठरेकर या सरदारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 25,000ची फौज घेऊन आम्ही आपल्या मदतीसाठी येत आहोत असा निरोप देऊन बाजीरावांनी निजामाच्या वकिलास परत पाठवले. बाजीराव आल्यापावली बऱ्हाणपूरच्या मोहिमेवर निघून गेले. नित्याचा दरबार संपवून जेव्हा साताऱ्यातील मातब्बर मंडळी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी परतत होती
तेव्हा गोरीवखेडाच्या मोहिमेवरून नुकतेच परतलेले बाजीराव वाऱ्याच्या वेगाने औरंगाबाद जवळ करत होते. औरंगाबादच्या अलीकडे असलेल्या तुर्काबाद येथे श्रीमंतांचा मुक्काम पडणार होता. दुसऱ्या दिवशी बाजीरावांनी तुर्काबादेचा तळ न उठवता अंबाजीपंतांना निजामाशी बोलणी करण्यासाठी पाचारण केले. स्वराज्याच्या सनदा मिळाल्यापासून निजामाच्या अखत्यारीत असलेल्या हैदराबाद संस्थानाकडून मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी कर मिळाला नव्हता. तो कर वसूल करण्याची ही नामी संधी आहे असे बाजीरावांना वाटत होते. महसूल हक्क अदा करावा, अन्यथा मराठ्यांची तिसरी आघाडी निजामाविरुद्ध उभी राहील असा बाजीरावांचा धमकीवजा इशारा अंबाजीपंतांनी आपल्या विनम्र शैलीत निजामाला कळवला. आलम अलीच्या सैन्यात अनेक सरदार मराठा असून ते बाजीरावांच्या ऐकण्यात आहेत असेही पंतांनी सांगितले. बाजीरावाने आपल्याला पुरते कोंडीत पकडले आहे हे निजामाने ओळखले. मराठे दक्षिणेत महसूल वसूल करतात हे पाहून निजामाचा नेहमीच जळफळाट होत असे. मात्र ही बादशाही सनद सर्वमान्य असल्याने हात चोळत बसण्याखेरीज त्याच्याकडे काहीच उपाय नसे. निजामाने थंड डोक्याने विचार केला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्याने थकीत कराची 50 लाख रुपये इतकी रक्कम अंबाजीपंतांसोबत रवाना केली. हा खजिना बाजीरावांच्या छावणीत पोहोचताच बाजीरावांनी अंबाजीपंतांचा सत्कार केला. अंबाजीपंतांच्या देखरेखीखाली कडेकोट बंदोबस्तात खजिना साताऱ्यास रवाना केला. निजामाला बाजीरावांचा अंदाज येत नव्हता. बाजीरावांना एकदा समक्ष भेटावे या उद्देशाने निजामाने प्रथम आपल्या वकिलास बाजीरावांच्या छावणीत पाठवले. निजामाचा वकील बाजीरावांच्या छावणीत आला. बाजीरावांच्या शामियान्यावर पेशव्यांचे निशाण फडकत होते. मात्र शामियानाची व्यवस्था अगदीच साधी होती. बाजीरावांचे सरदारांसोबतचे हास्यविनोद, खेळीमेळीचे वातावरण हे सारे पाहून निजामाच्या वकिलाची भीड काहीशी चेपली. बाजीरावांना कुर्निसात करून वकिलाने बोलायला सुरुवात केली. श्रीमंत मदतीस तातडीने धावून आले म्हणून नवाबसाहेब आपले शुक्रगुजार आहेत. नवाबसाहेबांची 12,000ची फौज बऱ्हाणपुरात तळ देऊन आहे. दिलावर अली आणि आलम अली यांच्या फौजांच्या कात्रीत नवाबसाहेब पुरते अडकले आहेत. आपण फरिश्त्यासारखे धावून आलात. वकिलाचे बोलणे मध्येच तोडत बाजीराव म्हणाले, आशीरगडावर ठेवलेल्या 5,000च्या सैन्याचा आपल्याला किंवा नवाबसाहेबांना विसर पडलेला दिसतो. बाजीरावांच्या या अनपेक्षित बोलण्याने निजामाचा वकील चपापला. आशीरगड हा दक्षिणेत शिरण्याचा जणू मुख्य दरवाजाच होता. तेथे तालिब खान नावाचा मुख्य किल्लेदार होता. निजामाने त्याला लाच देऊन किल्ला हस्तगत केला होता. निजामाची 5,000ची फौज आशीरगडात दबा धरून बसली होती. आशीरगड ही किती मोक्याची जागा आहे याची बाजीरावांना जानकारी होती. त्यामुळेच सध्या तिथे कोणाचा कब्जा आहे हे नजरबाजांकरवी बाजीरावांनी आधीच माहीत करून घेतले होते. निजामाचा वकील सारवासारव करत म्हणाला, नवाबसाहेबांचे मन या सततच्या ताणतणावाला विटले आहे. एवढी मोहीम पार पडली की ते कारभार हस्तांतरित करून मक्केच्या यात्रेस जातील. आपल्या अंगरक्षकांनाही त्यांनी सुट्टी दिली आहे. बाजीराव यावर हसून म्हणाले, तुमचे नवाब मक्केवर जाणार आहेत हे आम्ही 14 वर्षाची उमर असल्यापासून ऐकतो आहोत. मात्र एका गोष्टीचा उलगडा आजवर झाला नाही आम्हाला. नवाब मक्केवर जाणार अशी आवई उठते. त्यामागूनच नवाबाच्या जागेवर बसण्याचे स्वप्न बघत असलेल्या सुभेदाराचा खून होतो आणि मग नवाबसाहेब मक्केची यात्रा रहित करतात. मग गिर्दीवरील लोडाला रेलून बाजीरावांनी वकिलाला विचारले, यावेळी मक्केची यात्रा कोणाचा बंदोबस्त झाल्यावर रहित होणार? आमचा? निजामाच्या वकिलाच्या घशाला कोरड पडली. चेहऱ्याचा रंग उडाला. हाताला सुटलेला कंप लपवत तो म्हणाला, गैरसमज होतं श्रीमंत. नवाबसाहेबांचे इरादे नेक आहेत. त्यांना केवळ आपली मेजबानी करायची आहे. श्रीमंतांची आज्ञा असेल तर आणखी एक खाजगी विनंती आहे. बोला, बाजीराव म्हणाले. बाजीरावांसोबत शामियानात मल्हारराव होळकर, बाजी रेठरेकर, व्यंकटराव घोरपडे आणि महदोबा पुरंदरे हे सरदार होते. त्यांच्यावर नजर फिरवून वकील म्हणाला, माफी असावी श्रीमंत, पण ही मसलत श्रीमंतांना खाजगीत सांगावी अशी आज्ञा आहे. तेव्हा
वकिलाला हाताच्या इशाऱ्याने मध्येच थांबवत बाजीराव म्हणाले, आमच्या या बंधूंना बाहेर जायला सांगून तुमच्या नवाबाची मसलत ऐकावी एवढे काही निजामाशी आमचे सूत जुळलेले नाहीत. जे काही असेल ते यांच्या समक्षच बोला. बाजीरावांच्या या बोलण्याने वकिलाचा नाईलाज झाला. आवंढा गिळून चाचरत तो म्हणाला, नवाबसाहेबांच्या बेगम साहेबांनी दिल्लीत असताना आपल्या खूबसूरतीचे चर्चे ऐकले होते. श्रीमंत इतके सुरतपाक आहेत तर त्यांना एक नजर पाहावे असा हट्ट साऱ्या बेगमांनी नवाबसाहेबांकडे धरला आहे. मेजवानीनंतर काही वेळ आपण नवाबांच्या जनानखान्यात जावे अशी नवाबसाहेबांची विनंती आहे. बाजीरावांच्या सरदारांची मुद्रा ते ऐकून हसरी बनली होती. वकिलाकडे स्थिर नजरेने पाहत बाजीराव म्हणाले, तुमच्या नवाबाला सांगा ते काही आम्हाला जमायचे नाही. भेटीचं ठिकाण मध्यवर्ती असेल तरच आम्ही भेटीस येऊ. वकिलाने मान हलवली. बाजीरावांना कुर्निसात करून तो आल्यापावली परत गेला. बाजीराव छावणीत रपेट मारायला बाहेर पडले. इतक्यात पागेची व्यवस्था लावायला गेलेले राणोजी शामियानात परतले. साऱ्यांना हसताना पाहून राणोजींनी विचारले, हसाय काय झालं? राणोजींकडे पाहत मल्हारराव म्हणाले, लढाई न करताच श्रीमंतांनी निजामाला दोन्ही आघाड्यांवर मात दिली. तो ना घरचा राहिला ना दारचा. मल्हाररावांच्या या बोलण्यावर सारेजण गडगडाटी हसले. बाजीरावांच्या छावणीतून परतलेला वकील समोर हजर होताच निजामाने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. वकिलाने संपूर्ण प्रसंग बयान केला. बाजीराव हजरजबाबी असून अशीरगडातील सैन्याबद्दल त्याला पूर्ण जानकारी आहे असे सांगताच निजामाचे डोळे विस्फारले. निजामाच्या मक्केच्या यात्रेबद्दल बाजीराव 14 वर्षाची उमर असल्यापासून जाणून आहे हे ऐकताच निजाम मोठ्याने हसला. काही क्षणातच निजामाचे हसू विरले. सुन्न होऊन शामियानाच्या छताकडे पाहत तो स्वतःशीच पुटपुटला, बाजीराव हा त्या बाळाजीचा चेला आहे. बालाजी शातीर होता. हा बाजीराव शातीरच निपजणार यात काही शंका नाही. बाजीरावांच्या अटीनुसार निजामाने तुर्काबादेच्या जवळ एका मध्यवर्ती ठिकाणी शामियाना उभारला. शाही मेजवानीची व्यवस्था केली. मग बाजीरावांना त्याने निरोप पाठवला की आम्ही आपल्या अटीनुसार भेटीचे ठिकाण मुकर्रर केले आहे. आपण सोबत पुरी फौज आणू नये. 5.5 खिदमतगारांनिशी भेटीस यावे. बाजीरावांनी आपल्यासोबत असलेल्या शिंदे, होळकर, रेठरेकर, घोरपडे, पुरंदरे यांना निजामाची अट सांगितली. मेजवानीस जायच्या प्रसंगी हे 5ही सरदार मावळ्यांच्या साध्या वेशात बाजीरावांसमोर हजर झाले. मग सारेजण घोड्यावर स्वार होऊन काही क्षणात निजामाच्या शामियानाजवळ पोहोचले. बाहेर सेवकांचा तुरळक पहारा होता. निजामाने बाजीरावांचा यथोचित स्वागत सत्कार केला. मग बाजीराव आणि निजाम बैठकीवर स्थानापन्न झाले. सैनिकाच्या वेशातले बाजीरावांचे सरदार बाजीरावांच्या आसनामागे काही अंतरावर उभे राहिले. बाजीरावांनी नेहमीप्रमाणे शुभ्र अंगरखा घातला होता. पायात चोळणा होता. डोक्यावर पगडी होती. कानात चौकडा शोभून दिसत होता. गळ्यात एक मोत्याची माळ रुळत होती. निजामाच्या भपकेबाज पोशाखापुढे बाजीरावांचा पोशाख अगदीच साधा होता. पन्नाशीतला निजाम बाजीरावांना निरखीत होता. बाजीरावांचे व्यायामाने कसलेले शरीर, ओजवान अंगकांती, रुंद छाती, रेखीव चेहरा आणि काळजाचा ठाव घेणारे तेजस्वी पाणीदार डोळे. निजाम खुश झाला. सुभानअल्लाह, श्रीमंत बाजीराव, आपण तर खरेच लाखात एक आहात. निजामाला प्रथमच पाहत असलेल्या बाजीरावांच्या नजरेसमोरून निजामाने आजवर केलेली कुटील कारस्थानं आणि जटिल राजकारणं फिरत होती. बाजीरावांनी एखाद्या जुन्या विषयाला हात घालू नये म्हणून निजाम पुढे म्हणाला, आज आमचा चितारी सोबत असता तर तुमचं चित्र काढून घेतलं असतं, मात्र तो हैदराबादेत आहे. निजामाचं बोलणं मध्येच तोडत बाजीराव म्हणाले, पण तुम्ही हैदराबाद सोडून
इकडे बऱ्हाणपुरास इतके दिवस राहण्याचं कारण काय? खानदेशात हातपाय पसरण्याचा इरादा तर नाही ना? निजाम चपापला. खोटेच हसून तो बाजीरावांना म्हणाला, सरदार मुरहबीद खानाच्या आक्रमणाबद्दल बोलत असाल तर तो सय्यदाचा सरदार आहे, आमचा नाही. बाजीरावांचा स्वर चढला. मुरहमीद खान तनखा बेशक सय्यदाची घेतो, मात्र खानदेशावर त्याने केलेली चढाई तुमच्या सांगण्यावरून होती. निजामाकडे याचे काहीच उत्तर नव्हते. बाजीरावांचा आरोप उघडपणे मान्य करत निजामाने हताशपणे विचारले, परंतु एवढी गुप्त जानकारी तुम्हाला मिळतेच कशी? बाजीराव हसले. समझोत्याच्या सुरात ते निजामाला म्हणाले, तुमची हरकत नसेल तर आम्ही आत्ता इथे एक ढोबळ मसुदा बनवतो. बादशाही सनदेनुसार निश्चित केलेल्या सीमा आम्ही त्यात नमूद करतो. साताऱ्यास परतल्यावर छत्रपतींच्या आज्ञेनुसार अंतिम मसुदा तुम्हाला स्वाक्षरीसाठी पाठवतो. निजामाने होकार दिला. समोर ठेवलेले कागद आणि लेखणी उचलून बाजीरावांनी मसुदा लिहायला सुरुवात केली. इतक्यात दागिन्यांचा आणि पावलांचा आवाज झाला. काही क्षणातच बाजीरावांवर मोत्याचा सत्का होऊ लागला. निमिषार्धात आजूबाजूला घडणारा प्रकार बाजीरावांच्या ध्यानात आला. गिरदीमागच्या लोडावर रेलून बाजीरावांनी आपले चित्त कागदावर मसुदा उतरवण्यात गुंतवून घेतले. निजामाच्या बेगमांनी शामियानात प्रवेश केला होता. सुरम्याने अधिकच रेखीव दिसणाऱ्या डोळ्यांनी टक लावून त्या बाजीरावांना पाहत होत्या. आपादमस्तक न्याहाळत होत्या. तो वीरमूर्ती मनात ठसल्यामुळे खुश होऊन मुक्त हस्ताने मोत्यांची उधळण करत होत्या. बाजीरावांच्या भोवती साचत असलेला मोत्यांचा ढीग वाढत होता. त्याबरोबरच इराणी सौंदर्याच्या ओतीव मूर्ती असलेल्या आणि तारुण्याने मुसमुसलेल्या त्या बेगमांकडे एकदाही नजर उंचावून न पाहणाऱ्या आपल्या धन्याबद्दलच्या अभिमानाने बाजीरावांच्या सरदारांचा ऊर भरून येत होता. आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मराठ्यांच्या पेशव्याला पाहून घायाळ झालेल्या आपल्या बेगमांना आवर घालताना निजामाचा जळफळाट झाला. बेगमांना रागाने त्याने जाण्याची खूण केली. बेगमा निघून गेल्यावर निजाम बाजीरावांना म्हणाला, या घडीला तुमच्या या 5 सैनिकांना पकडून तुम्हाला आम्ही दगा देखील करू शकतो. हातातील कागद खाली ठेवत बाजीराव सावरून बसले. बाजीरावांच्या शेल्यातून अंगरख्यातून मोती ओघळत होते. त्यांच्या चेहऱ्यावरची बेफिकिरी नवाबाला स्पष्ट दिसत होती. निजामावर नजर रोखून बाजीराव म्हणाले, तुम्ही आम्हाला दगा करू शकणार नाही आणि याचे कारण अनेक आहेत. पहिले म्हणजे अचानक झालेल्या हमल्यातही धारेकरांना आम्ही कसे लोळवतो हे तुम्हाला ज्ञातच आहे. बाजीरावांचे हे बोलणे ऐकून डिग्रजला बाजीरावांवर करवलेल्या हमल्याची निजामाला आठवण झाली. बाजीराव पुढे म्हणाले, दुसरे कारण हे की या प्रसंगी तुम्हाला आमची किती गरज आहे हे आम्ही ओळखून आहोत. आणि तिसरे कारण हे की आमच्या मागे थांबलेले आमचे सैनिक नसून आमचे पंचरत्न सरदार आहेत. यातला एक एक जण हजारांवर भारी पडणारा आहे आणि तुमच्या पदरी या घडीला केवळ 200 सैनिक आहेत. बाजीरावांचे बोलणे ऐकून निजाम थक्क झाला. बाजीरावांनी निजामाला आपल्या सरदारांची ओळख करून दिली. निजामाने बाजीरावांसह सरदारांनाही नजराणे दिले. मेजवानीनंतर बाजीराव तुर्काबादच्या छावणीत परतले. दिलावर अली हा मोठा मानी सरदार होता. सय्यदांनी त्याच्या ढिसाळपणाबद्दल खलितात टोचून लिहिल्यामुळे त्याचा अहंकार दुखावला गेला. अविचाराने नर्मदा नदी ओलांडून तो निजामावर चाल करून आला. आशीरगडात दबा धरून बसलेल्या निजामाच्या सैन्याला दिलावर अलीच्या सैन्याने त्वेषाने कापून काढले. निजामाचे सैन्य दिलावर अलीच्या सैन्यापुढे माघार घेत राहिले. पिछेहाट होत असलेल्या निजामाच्या सैन्याला पाहून प्रथम दिलावर अलीला आपली जीतच होत आहे असे वाटले. मात्र निजामाचे सैन्य मागे हटत मराठ्यांच्या सैन्याजवळ येऊन थांबले. बाजीरावांनी या लढाईत आक्रमक पावित्र्य घेणे टाळले होते. दिलावर आणि निजामाला प्रथम आपापसातच लढवत ठेवण्याचे धोरण स्पष्ट करून ते आपल्या छावणीतच थांबले होते. निजामासाठी लढायचे असल्याने सरदारांचा आणि मावळ्यांचा उत्साह देखील मावळलेला होता. मात्र दिलावर अलीचे सैन्य निजामाच्या सैन्याची पिछेहाट करत समोरच येऊन ठेपल्यावर बाजीरावांनी छावणी उठवली. एका प्रहरात बाजीरावांसह मल्हारराव, राणोजी, रेठरेकर, घोरपडे, पुरंदरे
साऱ्यांच्या फौजांनी दिलावरच्या 17,000 फौजेचा धुव्वा उडवला. दिलावर पडला. मात्र त्याच्यासोबत निकराने लढणारे भीमसिंग आणि गजसिंग हे राजपूत सरदारही मारले गेले. दिलावर अली पडला हे कळताच निजामाने बाजीरावांचे कौतुक करून आपण आपला मोर्चा आलम अलीच्या सैन्याकडे वळवत आहोत असा निरोप पाठवला. आलम अलीच्या सैन्यात कान्होजी भोसले आणि इतर मराठे सरदार होते. मल्हारराव होळकरांनी कान्होजी भोसल्यांना निरोप पाठवला. छत्रपतींच्या आज्ञेनुसार आपण निजामाची मदत करत असून आलम अलीला माघार घ्यायला लावल्यास आपापसातील लढाई टळेल असे समजावले. कान्होजी भोसले, संताजी शिंदे, खंडूजी दाभाडे, शंकराजी मल्हार या पराक्रमी सरदारांनी आलम अलीला तुर्तास माघार घेण्याचा सल्ला दिला. आलम अलीने माघार घेतली, मात्र निजामाविरुद्ध त्याच्या मनात असलेला असंतोष धुमसतच राहिला. या असंतोषाचा फायदा बाजीराव आपल्याविरुद्ध भविष्यात करून घेणार हे निजामाला पक्के ठाऊक होते. मात्र तूर्तास संघर्ष टाळून बाजीरावांना त्याने सामोपचाराने निरोप देण्याचे धोरण अवलंबले. बाजीराव सातारास परतले. मोहिमेचा वृत्तांत ऐकण्यासाठी शाहू महाराजांनी खाशी सदर भरवली. 50 लक्ष रुपयाची खंडणी पदरात पाडून अंबाजीपंत परतले तेव्हाच मोहिमेच्या यशाची खातरजमा झाली होती. आलम अलीला माघार घ्यायला लावून मराठे सरदारांशी होणारा संघर्ष टाळल्याने शाहू महाराज बाजीरावांवर, मल्हाररावांवर खुश होते. सदर संपल्यावर सारेजण जात असताना शाहू महाराजांनी बाजीरावांना थांबवून घेतले. बाजीरावांसमोर एक लाकडी पेटी धरत शाहू महाराज म्हणाले, खरे तर तुम्हाला पेशवा घोषित केल्यापासून आमच्या मनावरही दडपण होतेच. मात्र आंग्रे, पोर्तुगीज, निजाम यांसारख्या बलाढ्य आणि मातब्बर आघाड्यांची यशस्वी वाटाघाटी करून तुम्ही युद्धकलेसोबतच राजकारणातही तरबेज आहात हेच सिद्ध झालं आहे. आमच्या मनावरचे दडपण आता पार मावळले आहे. शाहू महाराजांनी समोर धरलेली पेटी बाजीरावांनी उघडली. पेटीत बाजीराव पेशव्यांसाठी बनवून घेतलेला शिक्का होता. श्री शाहू नरपती हर्षनिधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान असा मजकूर वाचून बाजीरावांनी तो शिक्का विनम्रपणे कपाळी लावला. शाहू महाराज पुढे म्हणाले, यापुढे तुम्ही मोहिमांची आखणी, वाटाघाटी, लष्कराबाबतचे निर्णय पुण्यात राहून करू शकता. सातारास गरज लागली तर आम्ही आज्ञा करूच. जशी आज्ञा, बाजीराव म्हणाले. बाजीरावांना काशीबाईंचे शब्द आठवत होते. विश्वास ठेवा, यापुढे तुम्हाला आपल्या कामाचा झाडा देण्यासाठी किंवा राजांचे गढूळ झालेले मन साफ करण्यासाठी हातातले काम सोडून जावे लागणार नाही. विचारमग्न असलेले बाजीराव आणि शाहू महाराज सदरेतून बाहेर पडले. राऊ, गालातल्या गालात हसून शाहू महाराज म्हणाले, ते निजामाने 2 पायल्या मोती पाठवले आहेत. ते इथे ठेवायचे की पुण्यास पोचते करायचे तेवढं मात्र तुम्हीच सांगा. शाहू महाराजांचे बोलणे ऐकून बाजीराव हसले. मुजरा करून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा निरोप घेतला. बाजीराव 3 महिन्यांनी पुण्याला परतणार होते. काशीबाई आपल्या दालनात तयार होत होत्या. चंद्रा काशीबाईंना पेटीतला एक एक दागिना काढून देत होती. ठुशी आणि बोरमाळ घेऊन काशीबाईंनी चंद्राला पेटी ठेवून देण्यास सांगितले. चंद्राचा चेहरा हिरमुसला. हे काय बाईसाहेब, मोठ्या पोत्याचे दागिने तुम्ही लेवतच नाही, चंद्रा म्हणाली. आरशात पाहत बोरमाळ्याचे पदर नीट करत काशीबाई हसून म्हणाल्या, आमच्या स्वारींना भरजरी शेले, ठसठशीत दागिने याचा तिटकाराच आहे ग चंद्रा. या मोठ्या पोतांच्या दागिन्यांशी तर आमचं नातं तुटल्यातच जमा आहे. पण सणासुदीला तरी घालत जा की बाईसाहेब, चंद्रा म्हणाली. आमच्याकडच्या तालेवार बायका तर पेटीत असतील तेवढे दागिने लेवतात. मान मोडे पत्तोर. कमी दागिने घातले तर दौलत पदराखाली झाकून ठेवली असं म्हणतात. काशीबाई कुंकवास चिरी देत चंद्राचं बोलणं ऐकत होत्या. कुंकवाच्या करंड्याकडे पाहत त्या स्वतःशीच पुटपुटल्या. आम्हाला आमची दौलत पदराखाली झाकून ठेवता आली असती तर फार बरं झालं असतं. आणि मग आपल्या कल्पनेने त्या स्वतःशीच हसल्या.
बाजीरावांचे आगमन झाले तेव्हा धडफळे वाड्यासमोरचा रस्ता गर्दीने फुलून गेला होता. चिमाजीही नुकतेच अहमदनगरच्या मोहिमेवरून परतले होते. बाजीराव आणि चिमाजी रात्री उशिरापर्यंत मोहिमा आणि राजकीय वाटाघाटींबद्दल चर्चा करत फडावर बसले होते. काही महत्त्वाचे खलिते नजरेखालून घालत होते. चिमाजींनी बाजीरावांना विचारले, रंभाजी निंबाळकरची या मोहिमेदरम्यान भेट झाली का? तो निजामाला सामील झाला असं ऐकलं होतं आम्ही. नकारार्थी मान हलवून बाजीराव म्हणाले, निजाम तेवढा धूर्त आहे, मराठ्यांची इतराजी होईल असं वागणं त्याने कटाक्षाने टाळलं. पिलाजीरावांची मोहीम कशी झाली? बाजीरावांनी विचारले. पिलाजी काकांचे सारे लक्ष आपल्याकडेच होते, चिमाजी म्हणाले. खरे तर या मोहिमेत सुरुवातीस आमच्या सरदारांना रसच नव्हता, परंतु मल्हारराव आणि राणोजींचे सूर परतीच्या वाटेवर चांगले जुळले होते. बाजीरावांच्या हातात एक पत्र देत चिमाजी म्हणाले, एक वाईट बातमी आहे श्रीमंत, सासवडचे यात्रे गेले. पत्रावरील मजकुरावरून नजर फिरवून बाजीराव म्हणाले, काशीबाईंना यातलं काही सांगू नका, त्या अशा गोष्टींचा फार विचार करत बसतात. मग फडावरचं काम आवर्त घेऊन बाजीराव आपल्या दालनात आले. काशीबाई नानांची फुलाने दृष्ट काढत होत्या. नानांच्या डोळ्यात झोप होती. दृष्ट काढून होताच नाना पलंगावर निजले. बाजीराव आल्याची चाहूल लागताच काशीबाईंनी मान वळून एक चोरटा कटाक्ष बाजीरावांकडे टाकला. बाजीरावांनी जरी काठाचे सोवळे नेसले होते. रेशमी शाल पांघरली होती. पलंगावर बसत बाजीरावांनी विचारले, चिरंजीवांची दृष्ट काढताय? हो, दिवसभर धुडगूस घालतात हे, अखंड बडबड चालू असते. मातोश्रींनी 3 वेळा दृष्ट काढत जा असं बजावलं आहे. अनुबाईंसोबत नारायणराव आले की स्वारी खुश असते, काशीबाईंनी सांगितले. मार्दवाने ओतप्रोत भरलेला काशीबाईंचा मंजूळ आवाज बाजीराव अनेक दिवसांनी ऐकत होते. बाजीराव आणि काशीबाईंची काही क्षण नजरानजर झाली. काशीबाईंच्या गोऱ्यापान गालांचा रंग लाल झाला. हृदयाची स्पंदनं वाढली. काशीबाईंवर नजर खिळवून पाहत असलेल्या बाजीरावांच्या चेहऱ्यावर ते पाहून हास्यरेषा उमटली. काशीबाईंनी किंचित हसून समईच्या पायथ्याशी ठेवलेल्या परडीतील सुगंधी फुले उचलली. बाजीरावांसमोर येऊन त्यांनी हातातली फुले बाजीरावांवरून 3दा ओवाळून दालनात ठेवलेल्या पाण्याच्या पात्रात टाकली. हा काय वेडेपणा काशी? बाजीरावांनी विचारले. आम्ही दृष्ट फुलांनीच काढतो, मात्र श्रीमंतांना हवे असेल तर मोत्यांनीही काढू शकतो. काशीबाईंनी मारलेला टोमणा ऐकून बाजीराव हसले. ही बातमी पेशवेबाईंपर्यंत पोचली तर? बाजीराव म्हणाले. आमच्यापर्यंत सर्वात मागाहूनच पोचली म्हणायची. पुण्यातल्या लोकांना चघळायला एक मोठा विषयच मिळाला होता. आज श्रीमंतांच्या आगमनाच्या वेळी जमलेली गर्दी हा त्याचाच परिपाक होता. काशीबाईंचा त्रागा पाहून बाजीरावांना हसू येत होते. मोत्याची सुबक नथ घातलेले चापेकळीसारखे नाक किंचित मुरडून काशीबाई म्हणाल्या, काय मेलं लक्षण ते नवाबाच्या बायकांचं? परपुरुषाला मनसोक्तपणे पाहण्यासाठी नवऱ्याकडेच हट्ट धरला सटव्यांनी. गालातल्या गालात हसून बाजीराव मिश्किलपणे म्हणाले, आम्ही तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं. मोगलाईत असे घृणास्पद प्रकार सर्रास घडत असतात. काशीबाई हसून म्हणाल्या, असं असेल तर मोगलांना भेटायला यापुढे जाऊच नये, निजामाला तर मुळीच नाही. चेष्टेच्या सुरात बाजीराव म्हणाले, आप्पाही आम्हाला खाली तेच सांगत होते, पण त्यांचं कारण वेगळं, तुमचं कारण वेगळं. तिरक्या नजरेने बाजीरावांकडे पाहत काशीबाईंनी खालच्या आवाजात विचारले, नवाबाच्या बेगमा फार रूपवान होत्या? आम्हास काय माहीत, बाजीराव म्हणाले. काशीबाई, जे जाणून घ्यायचे तोच प्रश्न करावा. काशीबाई पुन्हा हसल्या. काशीबाईंच्या नजरेला नजर देत बाजीराव म्हणाले, तुम्ही आडून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की आम्ही कोणाकडे पापणे उचलून पाहिलंही नाही. काशीबाई यावर प्रसन्नपणे हसल्या. बाजीरावांनी विचारले,
मात्र एवढ्या क्षुल्लक गोष्टीवर एवढा त्रागा करण्याचं काय कारण? काशीबाई अल्लडपणे म्हणाल्या, त्रागा न करण्याचं काय कारण? धर्मपत्नी असून आम्हीही आजवर आपल्याला डोळे भरून पाहिलं नाही. मग मध्येच जीभ चावून काशीबाई बोलायचे थांबल्या. तुम्हाला मनाई कोणी केली आहे? बाजीरावांनी हसून विचारले. आम्हाला मनाई कोण करणार? पदराशी चाळा करत खालमानेनेच काशीबाई म्हणाल्या. पण डोळे भरून पाहण्यासाठी श्रीमंतांनी घटकाभर समोर बसायला तरी हवं. बाजीरावांनी काशीबाईंना जवळ बसून घेतलं. केसांच्या खोप्याचा दागिना अलगद उतरवला. काशीबाईंचा केशसंभार क्षणात कोसळला. मानेवरून पुढे ओघळलेले केस, चेहऱ्यावर पसरलेले सलज्ज भाव, यात मादक दिसणाऱ्या काशीबाईंचं ते रतिरूप पाहत बाजीराव म्हणाले, आता आलो आहोत तर पाहून घ्या ना. बाजीरावांच्या नजरेत उतरलेला आर्जव पाहून काशीबाई लाजल्या. परस्परांच्या उन्मुक्त स्पर्शाने स्वत्व विरघळून जात असलेल्या त्या दाम्पत्याकडे पाहून समईच्या ज्योती थरथरल्या. दालनाचे तलम पडदे सळसळले. खिडकीतून आलेल्या वाऱ्याचा बहाणा करून समईच्या ज्योतींनी आपले सचेतन नेत्र मिटून घेतले.